DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। येथे आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी झाली तर काँग्रेससाठी फायदेशीर ठरेल। सातपूर हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन लढणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन खासदार शोभा बच्छाव यांनी केले। काँग्रेस पक्षाच्या वतीने सातूर विभागाची आढावा बैठक हॉटेल अयोध्या येथे आयोजित करण्यात आली होती। नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत आगामी रणनीती, संघटनात्मक तयारी, मतदार याद्या व बूथ जबाबदाऱ्यांची नेमणूक या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार शोभाताई बच्छाव होत्या, तर व्यासपीठावर शहर अध्यक्ष आकाश छाजेड, प्रदेश सचिव श्रुती म्हात्रे, माजी नगरसेविका वत्सला खैरे, शहर महिला शहर अध्यक्षा स्वाती जाधव, ज्येष्ठ नेते अशोक खोडे आदी मान्यवर उपस्थित होते। आपल्या भाषणात शहर अध्यक्ष आकाश छाजेड यांनी सांगितले की योग्य आणि सक्षम उमेदवार मिळाल्यास नाशिक महानगरपालिकेतील सर्व 122 जागांवर काँग्रेस पक्ष उमेदवार उभे करेल। छाजेड यांनी प्रत्येक बूथ स्तरावर कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याचे आवाहन केले। बैठकीत सातपूर विभागातील संघटक रचना, दुबार मतदार शोधणे, बूथ प्रमुख व केंद्र प्रमुखांची नियुक्ती, प्रभागनिहाय समस्या आणि निवडणूक तयारी यांचा सखोल आढावा घेण्यात आला। कार्यकर्त्यांनी घराघरांत जाऊन काँग्रेसच्या धोरणांची माहिती द्यावी। या कार्यक्रमाचे आयोजन सातपूर काँग्रेस ब्लॉक अध्यक्षा माया काळे यांनी केले होते। धडाडीचं नेतृत्व आदरणीय मायाताई काळे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की जेव्हापासून मायाताईंनी ब्लॉक अध्यक्षाची धुरा सांभाळली आणि एक नवीन नेतृत्व या विभागाला मिळालं। खास करून मला वाटतं सगळ्या ब्लॉकमधल्या त्या महिला ब्लॉक अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली, त्यांना मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो की या बैठकीचं आयोजन तुम्ही केलं। आता आपल्याला आदरणीय श्रुतीताई म्हात्रे, आदरणीय खासदार शोभाताई बच्छाव महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात मार्गदर्शन करणारच आहे, पण शहर काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष या नात्याने मी तुमचा सर्वांचा मनापासून आभार मानतो। मला माहिती आहे की महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाताना आपल्याला अनेक अडचणींना सामोरं जायचंय। आज मायाताई महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी गेल्या 3-4 वर्षापासून करतायत, अशोकराव खोडे करतायत, धोत्रे काका करतायत, अजून या विभागात अनेक उमेदवार असे आहेत ज्यांची निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी। गेल्या काही दिवसापासून या भागामध्ये जसं वत्सला काकूंनी सांगितलं की हा सातपूर विभाग हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता। मला वाटतं नगरपालिका असताना रामचंद्र तात्या निगळांच्या नेतृत्वाखाली इथे काँग्रेसची सत्ता होती आणि महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर 1992 पासून रामचंद्र तात्या निगळ असतील, दिलीपराव निगळ असतील, लताताई पाटील असतील, असे अनेक नगरसेवक या भागातून काँग्रेस पक्षाने दिलेले आहे आणि प्रथम पासूनच सातपूर विभाग हा काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे राहिलेला आहे। त्याचं कारण हे की हा भाग कामगार वस्तीचा भाग आहे। मायाताईंच्या नेतृत्वाखाली या भागामध्ये परत काँग्रेस पक्षाचं गतवैभव प्राप्त व्हावं म्हणून आपण सर्व प्रयत्नशील आहोत। आणि इथे महिला वर्ग खूप मोठ्या महिलांनी जर ठरवलं की या सातपूरमध्ये कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे। मायाताई तुम्ही पण प्रभाग क्रमांक 11 मधून तयारी करताय, अशोकराव खोडे पण त्यांच्या प्रभागामध्ये तयारी करताय। मी तुम्हाला आज स्पष्ट सांगतो, दोघांनाही सांगतो, तुम्ही दोघं धोत्रे काका एकत्र बसा, तुमच्या उमेदवारीला आजच आम्ही दुजोरा देतोय असं समजा आणि तुम्ही काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून कामाला लागा। प्रत्येक घराघरामध्ये पंजाचं चिन्ह घेऊन जा, काँग्रेसचा विचार घेऊन जा। स्वातंत्र्यानंतर आणि स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या पद्धतीने काँग्रेस पक्षाने काम केलेले तो विचारधारा, ती राहुल गांधींची विचारधारा, ती स्वर्गीय राजीवजींची विचारधारा, ती स्वर्गीय इंदिराजींची विचारधारा घेऊन तुम्हाला प्रत्येक घराघरामध्ये काँग्रेस पक्षाचा विचार घेऊन जावा लागणार। आपल्या साठी आज शोभाताईंनी वेळात वेळ काढून आज या बैठकीला आलेले आहे। धुळे जिल्ह्यामध्ये आज अतिशय महत्त्वाची अशी आढावा बैठक
सातपूर ब्लॉकमध्ये मायाताईंनी या ठिकाणी आयोजित केली. त्यांचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करते. मायाताईंबद्दल स्वातीताई पण बोलल्या, आकाशजी बोलले, आणि खरोखर मायाताईंचं जे काही आपल्याला नेतृत्व या ठिकाणी आता लाभलेलं आहे, लाभणार आहे, त्या अतिशय धडाडीच्या अशा पदाधिकारी आहेत. संपूर्ण वर्षभर विविध उपक्रम त्या राबवत असतात. अनेक उपक्रमांना मी त्या ठिकाणी आलेली आहे आणि आता त्या आपल्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये इच्छुक आहेत. आपल्या सर्वांचं सहकार्य त्यांना लाभणार आहे. त्यांचं सहकार्य आपल्या सातपूर त्यांना देखील मिळेल. आम्ही सर्वजण आपल्याबरोबर आहोत असा विश्वास मी आपल्याला या ठिकाणी देते. आणि आपल्याला नगरसेवक होण्याची संधी त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. ताईंनी सांगितलं की पूर्वी सातपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. ती वस्तुस्थिती आहे. कारण मी पण 92 साली नगरसेवक म्हणून निवडून आली. माझ्याबरोबर रामचंद्र दादा निगळ होते, दिलीप निगळ होते आणि लताताई होत्या. अतिशय चांगलं वातावरण होतं. परंतु कालांतराने स्थित्यंतर घडत गेले. परंतु पुन्हा एकदा आपल्याला सातपूरमध्ये काँग्रेसचं त्या ठिकाणी वातावरण निर्माण करायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण उभं राहा. कारण हे बघा, आपण जोपर्यंत पाण्यात पडत नाही तोपर्यंत आपल्याला पोहता येणार नाही. धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये मी सकाळी सांगितलं, दोंडाईच्या इथे नगराध्यक्षपदाचा जो राष्ट्रवादीने फॉर्म भरला होता, तर त्या महिलेचा उमेदवार म्हणजे अर्ज बाद झाला. कारण तिचे जे वडील होते त्यांनी घरपट्टी भरलेली नव्हती त्यांची. तर या दृष्टिकोनातून पण काळजी घेणं हे अतिशय गरजेचं आहे. आपला जो नगरसेवक निवडून आला तर आपण त्यांना हक्काने कामं सांगू शकतो. त्याचप्रमाणे बैठकीला उपस्थित असलेल्या आहे अशा आमच्या लाडक्या आमच्या स्वातीताई जाधव, त्या मातोश्री आणि माझ्या आणि नवनिर्वाचित ज्यांच्याबद्दल मी गेल्या 1.5 महिन्यांपासून अनेक कौतुकास्पद अशा गोष्टी ऐकते, अशा नवीन ब्लॉक अध्यक्षा मायाताई काळे यांच्या सर्वांच्या उपस्थितीत आपण सर्वजण आलेला आहात. आपल्या सर्वांचं देखील या ठिकाणी मी स्वागत करते. आणि आपल्या सर्वांना आजच्या या महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती आलेल्या या सर्व बैठका सत्रांच्या संदर्भात थोडं संबोधन करणार आहे. खऱ्या अर्थाने ताई, आपण ज्यावेळी गेल्या 1.5 महिन्यांपासून नाशिकमध्ये आपण अनेक बैठका घेतल्या, परंतु सातपूर विभागाची ही पहिलीच बैठक या ठिकाणी आज आम्ही घेत आहोत. परंतु असं म्हणतात, एखादी गोष्ट उशिराने होते परंतु लेट आहे पण थेट आहे, असं मायाताईंचं काम मला पाहायला आवडेल. कारण का त्या नवनिर्वाचित झाल्या त्या क्षणाचा माझा पहिला दिवस, म्हणजे मी नाशिकमध्ये पहिल्या दिवशी आली आणि मला अतिशय अभिमानाची अशी गोष्ट आहे की मी नाशिकवरून मुंबईला परत जाताना मायाताईंचं पत्र माझ्या हाती आलं. आणि खऱ्या अर्थाने नाशिक जिल्ह्यामध्ये आनंदाची बाब आहे की ब्लॉक अध्यक्ष म्हणून एक महिला नेतृत्व करते. आणि निश्चित रूपाने मी आकाशी छाजेरांना एवढं सांगेन की ह्या मंचावरती एवढी अशी नारी शक्ती आहे की या ठिकाणी विजय आल्याशिवाय राहणार नाही. त्याची आहे, आपण जरी महिला असला तरी पण पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करायचं आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये बूथ कमिट्या आपल्याला लवकरात लवकर बांधायच्या आहेत, प्रभाग समिती लवकरात लवकर बांधायची आहे. आत्ताच आम्ही त्या ठिकाणी सिडको ब्लॉकमध्ये बसले असताना आम्हाला सर्वांना अजेंडा आलेला आहे. आपल्याला येत्या 4 दिवसातच या सर्व समित्या आणि बूथ कमिटीचे सर्व अहवाल त्यांना द्यायचा आहे. परंतु मी ह्या ठिकाणी सुद्धा जबाबदारीपूर्वक सांगेन, आपल्याला प्रदेशला रिपोर्ट द्यायचा आहे म्हणून काम करायचं नाहीये. तर आपल्याला या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवायचा आहे म्हणून या गोष्टींसाठी काम करायचं आहे. आणि मला एवढंच वाटतं की हे सर्व करत असताना आपण संवाद साधला पाहिजे. आपण आपल्या प्रभागामध्ये आणि त्यांना नक्कीच त्या पुढे नगरसेविका म्हणून निवडून याची मला खात्री आहे. एक हे सांगते मी, ज्यावेळेस आम्ही प्रदेशला मीटिंग होती, पुण्याला गेलो होतो आम्ही सर्व गाडी घेऊन. जेव्हा सर्व उतरले, मायाताई वगैरे उतरले,
सर्व तिकडचे आले, नाशिकची गँग आली बाबा ताईंना बघून. नाशिकची तर सर्वांनी पटापट लगेच जागा वगैरे पुढे देऊन सर्वांनी लगेच आम्हाला सहकार्य केलं. आणि ताई, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि नक्कीच तुम्ही प्रभाग क्रमांक 11 मध्ये निवडून घ्याल याची आम्हाला सर्वांनाच खात्री वाटते. आणि काय 2-4 नगरसेवक आलेले होते ते त्यांच्या हिमतीवर अण्णांसारखे, लताताई सारखे त्या अपक्ष आलेले होते. पण कालांतराने परिवर्तन होत गेलं, काही कारणं होते त्याला. आणि बरंचसं हा सातपूर शहर हे मोठं झालेलं. निगळ काका होते, निगळ भाऊ होते, ते सर्व हे काँग्रेसचे बालेकिल्ले होते, दिलीप भाऊ निगळ. आणि आता असं दिसतंय की हा कामगार वर्ग आहे. सातपूर म्हणजे अशोकनगर पासून तर इकडे नाशिक आम्हाला तर सिग्नलपर्यंत हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्लाच आहे. आणि कामगार वर्ग आज जर आपण सर्वांनी जर ठरवलं, मायात आहे तुम्ही डॅशिंग आहे, तुमचा वर्ग सर्व तुमच्यावर मानणारा वर्ग आहे, तुमच्यावर विश्वास ठेवणारा वर्ग आहे. आणि काँग्रेस पक्षाला असा बलाढ्य म्हणजे डॅशिंग महिला पाहिजे. आणि ते त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये आहे. तुम्ही ठरवा, अशोक भाऊ तुम्ही सुद्धा ठरवा की आता जरी आपण म्हणतो बिहारचं रिझल्ट मनोबळ पक्क ठेवा. ताईंचा रिझल्ट म्हणून आम्हाला इतकं आत्मविश्वास आहे. तुमचं मनोबळ पक्क ठेवा. जे काय होईल ते भगवंताच्या कृपेने होईल. पण मला लढायचं आहे, मला जिंकायचं आहे. पंजा ही निशाणी योजना आपण हमखास विजयी होऊ. आणि आपल्यावर कृपा राहुल गांधींची आहे. अहो ते आता जरी नोट असू द्या का खोटे बोट असू द्या, ते फक्त तेवढ्यापुरतं चालतंय. ज्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकाच्या अनुषंगाने नाशिक शहरामध्ये सातपूर शहरात ही आज छोटीशी आढावा बैठक झाली. आणि या आढावा बैठकीला सर्व मान्यवरांनी उपस्थिती दिली. खास करून आमच्या धुळ्यावरनं आलेल्या आपल्या म्हणजे नाशिकच्याच आपली बुलंद तोफ आपल्या शोभाताई बच्छाव आणि मुंबईवरनं आलेले निरीक्षक आपल्या श्रुतीताई म्हात्रे आणि शहर अध्यक्ष आकाशदादा, वसंताताई खैरे, स्वातीताई, जुलीताई आणि ओबीसीच्या आपल्या ब्लॉक अध्यक्ष त्यांचं नाव राहून गेलं, वैशालीताई थोरात, खोडेभाऊ आहेत, धोत्रे साहेब आहे, मुन्नाभाऊ आहेत, गौरवभाऊ आहेत, अस्तमक शेख आहे, फारुख मंसुरी आहे, अजून बरेच जण आहे, मोहिते भाऊ आहे, पवन आहेर आहे, शाबास आहे. आणि माझ्या सातपूरच्या ज्या माझ्या स्थानिक महिला ज्या नेहमी माझ्यासोबत असतात, जयाताई काळे आहे आणि त्यांच्या बचत गटाच्या काही महिला आहेत, म्हणजे माझ्या छोट्या भगिनीच आहेत. आणि माझं युवा बॉईज फ्रेंड सर्कल आणि सैलानी एक फ्रेंड सर्कल आहे, ते पण इथे उपस्थित आहे. यामध्ये तुम्हाला युवा म्हणजे मिटिंगला युवा म्हणजे 12वी ते 15वी पर्यंतचे विद्यार्थी दिसतील का. आज ते माझी ढाल आहे आणि तेच सगळे सोशल मीडियाकडे मला प्रभावित करत आहेत. सोशल मीडियात ते भरपूर काम करत आहेत आणि घरोघरी मला पोचवण्याचं काम ही सगळी मंडळी करते. आणि ही जी मंडळी आताची ही पुढची काँग्रेसची दिशा राहणार आहे सर्वात मोठी. म्हणून आज ह्या बैठकीला तुम्ही सगळ्यांनी उपस्थिती दिली. अगदी छोट्या वेळामध्ये छोटीशी बैठक केली. याच्यापेक्षा चांगली बैठक आपण करू. आणि त्यावेळेस 5 प्रभागातले प्रत्येकी 4-4 वार्डामधले उमेदवार राहतील आणि त्याचा प्रभाव फार वेगळा राहील आणि खूप मोठ्या मैदानात तो कार्यक्रम आपण ठरवू. आणि स्थानिक स्वराज्याचं एक ग्वाही देईल मी, आपला पक्ष सामदाम दंडभेदाचा नाहीये, पण माझा प्रयत्न राहील की साम दाम दंडभेद वापरूनच आपण निवडणुका आणि जास्तीत जास्त प्रभागामधून अगदी तळागाळातला कोणी विचारही करणार नाही की हा माणूस निवडून कसा आला आणि कशा पद्धतीने आला, तो मी प्रयत्न करणार आहे. आणि सातपूरमधील जो बालेकिल्ला होता तो बालेकिल्ला परत काँग्रेसचा उभा करण्याची मी ग्वाही देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. या बैठकीस मुन्ना ठाकूर, गौरव सोनार, अल्तमेश शेख, फारुख मंसुरी, वैशाली थोरात, जयश्री काळे, वनिता मुळाने, शाहीन शेख, जुली डिशुजा आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि बेल आयकॉन क्लिक करायला त्वरित पाहिजेत हेल्पर व ऑपरेटर. सातपूर MIDC मध्ये बँकेच्या नामांकित कंपनीकरिता महिला, मुली व पुरुष मुले कामासाठी पाहिजेत. आकर्षक पगार, दरमहा 15,000 ते 26,000 रुपये. संपर्क 77 43 89 90 25, 93 70 18 74 38, 83 90 26 50 05, 91 56 85 00 93, 95 45 64 34 56, 85 54 07 57 26.